वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. विदुर हे कोण? तर दासीचे पुत्र. प्रल्हाद हा कोण? तो दैत्य कुळात जन्माला आलेला. पण त्यांच्यावरही देवाने किती प्रेम केलं. का केलं? त्यांची भावभक्ती पाहिली आणि भगवंताने त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे. तर हा विदुर कोण? हा दासीपुत्र कसा? तर दासीपुत्र कसा हा विचार आपण काल पाहिलेला आहे की दासीच्या पोटी जन्माला आले हे विदुर सत्यवतीला आपलं कुल हे परंपरेने चालत राहावं, या कुलात पुत्रसंतती असावी, म्हणजे हे राज्य चांगल्या प्रकारे चालू शकेल. तेव्हा विचित्रवीर्य ही मरण पावल्यानंतर सत्यवतीने भीष्माला सांगितलं. भीष्माने मान्य केलं नाही. मग सत्यवतीने माझा पहिला पुत्र व्यास आहे, त्याला मी बोलवते, त्याचं मी स्मरण केलं का तो येईल. आणि तो म्हटलेला आहे, माते तुला काही अडचण पडली तर मला तू बोलव की मी येईल आणि तुझी समस्या दूर करील. भीष्माने बोलवायला सांगितलं. व्यासजी प्राप्त झाले आणि मग व्यासजींना या कुलामध्ये पुत्रसंतती व्हावी याकरता नियोगविधी शास्त्रतः धर्मतः या कुलाला कोणीतरी चालक पुढे असावा, राज्याचा वारस कोणी असावा, म्हणून शास्त्रतः व्यासांनी हे लक्षात घेऊन सत्यवतीला मातेला सांगितलं की तुझी इच्छा जर आहे तर मी यांच्यापासून पुत्र संतती निर्माण करतो. सांगितलं. अंबिकेपासून धृतराष्ट्र झाला, अंबालिकेपासून पंडू झाला आणि पुन्हा मग अंबिकेला सत्यवतीने सांगितलं की तू ये आणि चांगला एक कुलपुरुष निर्माण कर. पण ती हो म्हटली आणि शेवटी तिने आपल्या ठिकाणी आपल्या दासीला पाठवलं आणि मग दासीपासून व्यासजींनी जो पुत्र निर्माण केला तोच हा विदुर, म्हणून दासीपुत्र. दासीच्या पोटी जन्माला आलेले हे विदुरजी हे खूप मोठे ज्ञानी धर्मनिष्ठ असे होते. तर हे कोण जन्माला आले असे? दासीपुत्र ते का झाले? तर त्यांचा पूर्व इतिहास महाभारतामध्ये सांगितलेला आहे. तर तो आपण पाहूया की विदुरजी हे कोण होते. तर विदुरजी हे पूर्वीचे म्हणजे पूर्व काळात म्हणजे यमधर्म, यमधर्माला विदुर होऊन दासीच्या पोटी जन्माला काय यावं लागलं? तर त्याच्याकरता एक प्रसंग प्राप्त झालेला आहे. तो प्रसंग मी आपल्या पुढे ठेवतो. विदुरजी हे धर्माचे, यमधर्माचे या दासीपुत्र पोटीचे स्वरूप. त्याचं कारण असं की एकदा एका राज्यामध्ये राजभांडाऱ्यातच चोरी झाली. चोरी झाली असताना राजाने बोलावलं की राज दरबारात जर चोरी होत असेल राजभांडारची तर आपलं राज्य काय दर्जाचं आहे. तर या चोरांचा शोध लागलाच पाहिजे. 4-6 वर्ष 10 वर्ष जाता कामा नये. लगेच या चोरांचा शोध लागला पाहिजे सांगितलं. म्हणून लगेच हुकूम आल्यामुळे शिपाई कर्मचारी हे तातडीने शोधाला लागलेले आहेत. शोधाला लागले असताना या चोरांनी चोरी करून हा ऐवज सर्व जो लांबवला ते अरण्यात गेलेले होते. परंतु मागे त्याने वळून पाहिलं असताना
राजसेवक येत आहेत, पोलीस येत आहेत, निश्चित आपल्याला आता ते सापडवणार, तर आपण काय करावं? म्हणून त्या चोरांनी काय केलं, मांडव्य ऋषीचा आश्रम त्यांना दिसला. तेव्हा त्या मांडव्य ऋषीच्या आश्रमात जाऊन आपली चोरी लपली जाईल असं ते एकमेकात म्हणू लागले. तर आपण इथे जाऊ, हा आश्रम आहे, साधूचा आश्रम आहे, इकडे ते काही येणार नाहीत. म्हणून ते चोर मांडव्य ऋषीच्या आश्रमात गेले, तिथे ऐवज लपून ठेवला आणि तेही लपून बसले. हे शोध घेत आले. काही शिपाई म्हणू लागले, चला तिथे दिसते झोपडी, जाऊ तिथे, ती चोरांचीच असेल. एक जण भाविक होता त्यांच्यात, तो म्हणू लागला, अरे हा नास्तिक ते नास्तिकच, अरे तो आश्रम आहे साधूचा, कशावर म्हणतो, तुला पताका दिसत नाही का तिथे लागलेली? ती पताका आहे बघ, तो साधूचा आश्रम आहे, तिकडे कशाला जायचं, चला चोर दूर जातील, आपण सापडवलं पाहिजे. तो नास्तिक काय म्हटला, अरे साधूचा आश्रम आहे तुमचं म्हणता ना, अरे मग साधूचं दर्शन करून आपण, म्हणजे आपल्याला चोर लवकर सापडतील. चला साधूचं दर्शन घेऊन जाऊया. साधूचं दर्शन म्हटल्यानंतर ते भाविक म्हणाले, चला आता याला भावना झाली तर जाऊ तिकडे. म्हणून ते आले आश्रमाकडे. तर मांडव्य ऋषींनी तपश्चर्या ही मौन व्रतात करण्याची सुरू केलेली होती. उभे राहून हात वर करून मौन व्रत धारण करून ते तपश्चर्या करतायत. हे आले शिपाई तिथे, जे भाविक होते ते दर्शनाकडे गेले, वळले, आणि जो नास्तिक होता ना तो दर्शनाकडे नाही, तो आत शिरला, आश्रमामध्ये गेला आणि तिथे शोध घेतोय. तर शोध घेता घेता त्याला ते चोर सापडले, ऐवजही सापडला. अरे तो म्हणू लागला, अरे तुम्ही म्हणत होते ना साधूचा आश्रम, अरे बघा हा साधूचा आश्रम का चोराचा आश्रम आहे. आले, ते आले, पाहता येता ऐवज सापडला, चोरे सापडले. विचारलं की आता यांचं काय, हा कसला साधू म्हणे, हा चोरांच्या टोळीचा नायक आहे, प्रमुख आहे. चला यालाही पकडान घेऊन चला. त्या चोरांनाही पकडलं आणि त्याबरोबर मांडव्य ऋषींनाही त्याने पकडलं आणि आणलं राजापुढे हजर केलं. राजापुढे हजर केल्यानंतर माल मुद्द्यासह चोर सापडल्यानंतर मग काय तिथे आयोग नेमण्याची गरज नाही का, चौकशी समिती नेमण्याची गरज नाही, माल मुद्द्यासह चोर आहेत. त्यावेळेला राजाने लगेच निर्णय दिला की शुळावर द्या. तेव्हा या चोरांना शुळावर देण्यात आलं, त्याबरोबरच मांडव्य ऋषींनाही शुळावर देण्यात आलं. शुळावर दिल्यावर इतर चोर जे होते ते मरण पावले, पण मांडव्य ऋषी हे काय मरण पावले नाही. ते तिथेच तसंच चिंतन करत तपश्चर्या करतायत. तिकडे आश्रमाच्या बाहेर झाडाखाली करत होते, इथे आता शुळावर. साधू या वृत्तीवर असतात, त्यांचं चालू आहे तप, साधना चालू आहे. बरेच दिवस झाले मांडव्य ऋषी जिवंत आहेत. त्या रक्षकांनी सांगितलं येऊन, राजेसाहेब बाकीचे चोर लगेच मरण पावले, पण एक काय तो मरण पावला नाही. कोण म्हणे, तो दाढी जटावाला होता ना, तो ते काय मरण पावले नाही. अरे म्हणे काय प्रकार आहे मग. तर त्यावेळेला सर्व विचारात पडले की यात काय असावं. शिरले होते
त्या चोरांबरोबर मांडवी ऋषींना नेलं, शिळावर दिले. ते ऋषी तिथे पक्षाच्या रूपाने आले आणि पक्षाच्या रूपाने आल्यानंतर ते मांडवी ऋषीला म्हणतायत, ऋषीजी आम्ही आपल्याला एक विचारू इच्छितो, विचारू का? विचारा म्हणे. काय? किम पापम कृतम त्वयम, कोणतं पाप तू केलेलं आहेस सांग. श्रोतुमिच्छामहे ब्रह्मन् किम पापम त्वया कृतम. श्रोतुम अहम इच्छामहे, आम्ही ऐकण्याची इच्छा करतो. हे ब्रह्मन किम पापम, कोणतं पाप तुम्ही असं केलेलं आहे की ज्यामुळे येनेह समनुप्राप्तम शूले दुःख भयम महत्, की ज्यामुळे महान दुःख तुम्हाला हे भोगावं लागतं आहे, शूळावर तुम्हाला जावं लागलेलं आहे. येन इह समनुप्राप्तम, ज्यामुळे हे तुम्हाला शूले दुःख भय, शूले महत् भयम दुःखम प्राप्तम समनुप्राप्तम असं म्हटल्यानंतर मांडव्य ऋषी त्यांना म्हणतायत, मला तर काही पाप आठवत नाही, जाणत नाही, पण ज्या अर्थी मला हा भोग प्राप्त झालेला आहे काहीतरी माझाच दोष असावा, माझा काही अपराध असावा. ठीक आहे. त्या ऋषींनी राजाला येऊन सांगितलं, राजेसाहेब तुम्ही चूक केली. म्हणे काय? ऋषीला शिळावर दिलं. राजा म्हणला, ऋषीला नाही, चोराला शिळावर दिलेलं आहे, तो चोरांच्या टोळीचा नायक आहे असे आमचे शिपाई म्हटले. तिथे हे चोर मालमुद्द्यासह सापडले. आमच्या शिपायाने त्यांना विचारलं, कुठे आहेत, काय आहेत, कुठे गेले? हे काही बोलले नाही, काही सांगितलं नाही. तर ते मौन व्रत धारण करून होते. तर ते मांडव्य ऋषी आहेत राजा, चोर तिथे शिरले होते आपली चोरी लपवण्याकरता. तर जाऊ दे, जा त्यांची क्षमा माग आणि शिळावरून त्यांना उतरव. राजा गेलेला आहे, नमस्कार केला, अपराधाची क्षमा करा, माझ्याकडून अपराध झालेला आहे. मांडव्य ऋषीने क्षमा केली. राजाने शिळावरून काढलं, परंतु शिळाची आणि एक ती काही निघेना. तो शिळ कापून काढला, ती आणि तशीच शिल्लक राहिली. म्हणून तिथून पुढे नाव त्यांचं आणि मांडव्य ऋषी असं झालं. ते आणि मांडव्य ऋषी मग विचार करू लागले की का मला हे फल भोगावं लागलं, का मला शिळावर जावं लागलं, कुठला माझा अपराध. तेव्हा कोणाला विचारण्यापेक्षा ज्याने हे फल आपल्याला भोगायला दिले त्या यमधर्माला जाऊन विचारू ना. म्हणून अनुमांडव्य ऋषी थेट यमधर्माकडे गेले आणि यमधर्माला म्हणतात, यमधर्मा अरे सांग मला शिळावर का दिलं गेलं. तू शास्ता आहे ना, तू कर्मफलदाता आहेस ना, मग सांग मला शिळावर का दिलं गेलं. तेव्हा यमधर्म म्हणतायत, तुम्हाला शिळावर दिलं गेलं ना, हो गेलं म्हणूनच सांगतो ना. मग तुमचा तो अपराध आहे, दोष आहे, त्यामुळे तुम्हाला शिळावर हे जावं लागलेलं आहे. म्हणे कसला अपराध माझ्याकडून घडला सांग. त्यावेळेला यमधर्म तिथे मांडव्य ऋषींना सांगतायत, तुम्हाला शिळावर जावं लागलं, यात तुमचा अपराध कोणता. पतंगिका नाम पुच्छेषु त्वयेशिका प्रवेशिता कर्मणस्तस्यते प्राप्तम फलमेतत् तपोधन. हे तपोधन एतत् फलम तस्य कर्मणः प्राप्तम. हे तपोधना ऋषीवर्या, हे भोग तुम्हाला, हे फल त्या कर्माचं प्राप्त झालेलं आहे. कोणत्या? पतंगिका नाम पुच्छेषु त्वया ईशिका प्रवेशिता. त्वया
पतंगिकानां पुच्छेषु ईशिका प्रवेशिता. तुम्ही त्या पतंगाच्या पुंग्याच्या शेपटाला दर्भाची काडी खोवली. काय अडलं होतं का? पण काहीतरी उद्योग सुचो. बसल्या बसल्या काहीतरी मनुष्य करतच राहतो, काहीतरी उद्योग करतोच, गप्प राहत नाही. मोबाईल तरी उचलणार, पण इकडून तिकडे करणार, काहीतरी घेणार. पखवाच्या जवळ जर बसला असेल तर कणिक घेणार, त्याचं कुत्र तयार करणार, कोणी काय करणार, कोण काय. काहीतरी मनुष्य. तुकोबांनी म्हटलं, हागताई खोडी चळण मोडविते काडी. तुमचं काय अडलं होतं का? तुम्ही त्या पतंगाच्या शेपटीला दर्भाची काडी खोवली, त्यामुळे तडफडत तडफडत तो पतंगा राहिला. त्यामुळे त्या कर्माचं फल तुम्हाला भोगावं लागलेलं आहे. म्हणजे एवढंच मी नुसतं केलं, नुसती ती काडी थोडीशी खोवली त्याला, तर त्याचं हो म्हणे. ज्याप्रमाणे आपण दान केलं की दानाचंही अधिक फल प्राप्त होतं, त्यात अधिक मासात जर केलं तर त्या अधिक मासात अधिकस्य अधिकम फलम, अधिकाचंही फल अधिकच असतं. थोडं केलेलं दान जसं त्याचं फल अधिक मिळतं, जसं चांगल्या कर्माचं फल अधिक मिळतं, तसं वाईटाचंही पण अधिकच मिळतं. चांगल्याचं जसं अधिक तसं वाईटाचं अधिक. स्वल्पमेव यथा दानम स्वल्पमेव यथा दत्तम दानम बहुगुणम भवेत अधर्म एवं विप्रर्षे बहुदुःख फलप्रदः. स्वल्पमेव यथा दत्तम, यथा स्वल्पम एव दत्तम दानम. ज्याप्रमाणे थोडंसं दिलेलं दान बहुगुणम भवेत, अनेक पटीने ते जसं होतं, अनेक पटीने त्याचं जसं फल प्राप्त होतं, त्याचप्रमाणे अधर्म एवं विप्रर्षे बहुदुःख फलप्रदः. तुमच्याकडून जो हा अधर्म घडला, हा अधर्म देखील अधिक फल देणारा ठरलेला आहे. म्हणून तुम्हाला ह्या शिळावर जावं लागलेलं आहे. त्यावेळेला मग मांडव्या वर्षी पुन्हा विचारतायत, मी जे ते केलं, दर्भाची काडी त्या पतंगाच्या शेपटाला खोवली, हे केव्हा मला सांगा. कस्मिन काले मया तत्तु कृतं ब्रूहि यथा तथम. कथम काले, कोणत्या काळात मी, कस्मिन काले, कोणत्या काळात मी हे केलेलं आहे, हे मला जसंच्या तसं सांग. कृतं ब्रूहि यथा तथम, कस्मिन काले मया तत्तु कृतं ब्रूहि यथा तथम. जसं असेल तसं सांग, त्याच्यातलं काय काढू नको, तुझ्याबद्दलचं काय घालूही नको त्याच्यात. जसं असेल तसं सांग. मी केव्हा केलं ते सांग. कस्मिन काले मया तत्कृतम. त्यावेळेला तेनोक्तो धर्मराजेन बाल भावे त्वया कृतम. त्यावेळेला धर्मराजाने असं सांगितलं की बाल भावे त्वया कृतम, तू लहान असताना हे केलेलं आहेस. लहान असताना केलं. हो, लहान असताना जर मी ते केलेलं आहे आणि त्या कर्माचं हे तुम्हाला फल दिलेलं आहे, तर धर्मा, तू नीट घटना वाचली नाही, शास्त्र नीट वाचलं नाही, नीट नियम लक्षात घेतले नाही, नुसतं कर्म माझ्याकडून ते घडलं, तू फल दिलं, पण मी कोणत्या कालात केलं ते तू पाहिलं नाही. हा पोट कलमाचा भाग तू लक्षात घेतला नाही. मी लहान असताना जर केलेला आहे तर शास्त्र विधान असं आहे, लहान मुलगा 12 वर्ष वयाच्या आत जे जे काही कर्म करत असेल ते कर्म अधर्मात धरलं जात नाही, असा शास्त्राचा नियम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, बालो हि 12 वर्षात जन्म तो यत् करिष्यति न भविष्यत्य धर्मोत्र न प्रज्ञास्यन्ति वैश दिशः. बालो हि 12 वर्षात जन्मतः यत् करिष्यति. महान बालक वयाच्या 12 वर्षापर्यंत
जे जे काय करतो न भविष्यत्य धर्मोत्र अत्र अधर्म न भविष्यती. वयाच्या 12 वर्षापर्यंत केलं जाणारं जे कर्म आहे ते अधर्मात जमा धरलं जात नाही. अधर्मात ते जमा धरलं जात नाही कारण श्रुतीचा बोध त्याला तसं नाही. न प्रज्ञास्यन्ति वै दिशः, त्याला तशी दिशा सांगितली जात नाही. म्हणून वयाच्या 12 वर्षापर्यंत जे केलं जाईल ते अधर्मात जमा धरलं ना जात नाही. आणि तू माझं अधर्मात जमा धरलं आणि या प्रकारचं मला फोगायला दिलं. अल्पेपि अपराधे महान दंड त्वया कृतः, अल्पे अपराधेपि महान मम दंडस्त्वया कृतः. अल्पे अपराधे त्वया महान दंड मम कृतः. मोठा दंड तुम्ही मला केलेला आहे. अल्पे अपराधे, छोट्याशा अल्प अपराधावर तुम्ही हा मला महान दंड दिलेला आहे. तर गरीयान ब्राह्मण वधा, ब्राह्मण वधा गरीयान सर्वभूत वधोपिच, सर्व इतर जीवांचा वध करण्यात जो दोष आहे त्याच्यापेक्षा अधिक महान दोष ब्राह्मणाचा वध करण्यात आहे. गरीयान ब्राह्मण वधा, ब्राह्मणाचा वध दोष सर्वात मोठा दोष हा आहे ब्राह्मणाचा वध. म्हणून पंचमहापातक जी सांगितलेली आहेत त्या 5 महापातकात पहिलं महापाप जर कोणतं असेल तर ब्रह्महत्या. ब्रह्महत्या आहे पहिलं महापाप. म्हणून तू जे माझं असं दंडाचं स्वरूप केलेलं हा दोष तुझ्याकडून घडलेला आहे. तर मी आता तुला शाप देतो की जा तू शूद्र योनीला प्राप्त होशील. विठ्ठल विठ्ठल शूद्र योनावतो धर्म मानुष संभविष्यसी. शूद्र योनावतो, शूद्र योनौ अतः, अतः शूद्र योनौ, शूद्र योनावतो. म्हणून अतः म्हणजे म्हणून तू आता शूद्र योनीला मनुष्य होऊन येशील. शूद्र योनीला, मनुष्याच्या शूद्र योनीला तुला जन्म प्राप्त होईल. या प्रकारे शाप मी तुला देतो. म्हणून मांडव्य ऋषीने धर्मराजाला दिलेला हा शाप की तुला शूद्र योनीला जन्माला यावं लागेल. आणि एक लक्षात घे, इथून पुढे मी आणखी घटना दुरुस्ती करतो आणि चांगल्या प्रकारे लक्षात आणून देतो. मर्यादां स्थापयाम्यद्य लोके धर्म फलोदयम, अहम अद्य लोके अधर्म मर्यादा स्थापयामी. अधर्म फलोदयम, अधर्माच्या फलाचा उदय हा केव्हा होईल याची मर्यादा मी आता स्थापित करतो. मर्यादां स्थापयिष्यामि लोके धर्म फलोदयम, लोके अधर्म फलोदयम मर्यादां अद्य स्थापयामी. लोकांमध्ये अधर्माच्या फलाचा उदय कधी होईल याची मर्यादा मी आता स्थापित करतो असं सांगितलं. आणि मला 12 वर्ष वयाच्या आत केलेल्या कर्माचा असा दोष दिला, अधर्मात जमा धरणं मला हे दुःख भोगायची फाळी आली. तर मी आणखी त्या मर्यादेत माझ्याविषयी अपराध केलेला असल्यामुळे आणखी मी 2 वर्षाची वाढ करतो. आणि 12 मध्ये अधिक 2 वर्ष, तर 14 वर्ष वयापर्यंत जे केलं जाईल ते अधर्मात जमा धरलं जाणार नाही अशी मी मर्यादा आता जाहीर करतो. विठ्ठल 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 आज चतुर्दशकात वर्षात न भविष्यति पातकम,
चतुर्दशकात वर्षात 12 वर्ष वयाची मर्यादा होती, पण मी आता 2 वर्ष अधिक वाढ देतो. 14 वर्ष वयात जे काय केलं जाईल चतुर्दशकात वर्षात जन्म न भविष्यति पातकम. 14 वर्ष वयापर्यंत केलेलं हे पाप होणार नाही. परत कुर्यात, याच्या नंतर केलं जे जाईल परत कुर्वताम एव, परतः कुर्वताम एवम. परतः म्हणजे 14 वर्षाच्या पुढे जे काही कर्म केलं जाईल दोष एव भविष्यती. विठ्ठल विठ्ठल म्हणून 14 वर्ष वयाच्या पुढे जे काही केलं जाईल ते दोषात जमा धरलं जाईल, अधर्मात जमा धरलं जाईल. या प्रकारे घटना दुरुस्ती केली, मांडव्य ऋषींनी सांगितलं. आणि त्यामुळे जो मांडव्य ऋषीने यमधर्मराजाला शाप दिला तोच शाप भोगण्याकरता या प्रकारची ही स्थान प्राप्त होऊन दासीच्या पोटी जन्माला यावं लागलं. तेच हे विदुर होत. विठ्ठल 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 तेव्हा यमधर्माला देखील अधर्म घडल्यानंतर त्याचा दुष्परिणाम कसा भोगावा लागला की दासीच्या पोटी जन्माला यावं लागलं मनुष्य रूपाने. शूद्र योनावतः मानुषः संभविष्यसी म्हटलं. शूद्र योनीमध्ये दासीच्या पोटी जन्माला यावं लागेल, म्हणून तेच दासीच्या पोटी जन्माला आलेले हे यमधर्म आहेत. तर यमधर्माला देखील अधर्म जर घडला तर त्यालाही क्षमा नाही. ते कर्मफल यमधर्माला भोगावं लागलंय, मग आपलं काय. तेव्हा आपण प्रत्येकाने विचार करावा की आपल्याकडून जर काही अधर्म घडला, दोष घडला, अपराध घडला तर आपल्याला क्षमा होईल, आपल्याला सोडलं जाईल, आपल्याला त्यातून वजा केलं जाईल का. यमधर्माने ते आपलं केलेलं अल्प अपराधाचं कर्म देखील स्वतः भोगलं आणि दासीच्या पोटी जन्माला आले. आपण देखील यातून चेतना प्रेरणा घ्यावी की आपण आपल्या जीवनामध्ये गेलेलं आयुष्य कसं गेलं जाऊ द्या, घडलं ते घडलं. असंग संगे घडले अन्याय बहुता धर्म उपाय, तुकोबारांनी नाटाच्या अंगात म्हटलंय. अनेक काय घडलं ते घडलं जाऊ द्या, पण इथून पुढे आजपासून आपण चेतना घेऊन असा दृढ निश्चय करावा की अधर्म आपल्या जीवनात घडूच द्यायचं नाही, वाईट काही होऊच द्यायचं नाही आणि चांगलं केल्याशिवाय राहायचं नाही. वाईट अधर्म दोषयुक्त जर आपल्या जीवनात काही घडलं तर आपल्याला सुटका नाही, आपल्याला ते कर्म त्या पद्धतीने भोगावंच लागणार आहे. यमधर्माने भोगून दाखवलं, देवाने भोगून दाखवलं, रामप्रभूला भोगावं लागलं, भगवान श्रीकृष्णाला भोगावं लागलेलं आहे. या मृत्यूलोकात आलेल्याला कोणालाही त्यात सुटका नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये याची वाटचाल चांगली करावी, अधर्म आपल्या जीवनात घडू देऊ नये. म्हणून जे यमधर्म विदुर होऊन आले त्या विदुरांनी आपल्या जीवनामध्ये सर्वांना धर्म सांगण्याचंच काम केलेलं आहे, कर्तव्य सांगण्याचं काम केलेलं आहे. म्हणून खूप रीतीने विदुरांनी धृतराष्ट्राला समजून देण्याचा प्रयत्न केला आहे. विदुर हा सर्वस्वी दुर्योधनाचा ऐकायला लागला आणि दुर्योधन बेफाम वागू लागलेला आहे. पांडवांना अतिशय त्रस्त करतो आहे, त्रास देतो आहे.
अनेक प्रकारे लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला. दुर्योधनाने हे सर्व रचलं होतं पांडवांना नष्ट करण्याचं. विदुरजींनी याचा धर्मराजाला असा संकेत करून दिला की शत्रूने तुमचं जे केलेलं आहे हे प्रेम समजू नका, तुमच्या घाताकरता केलेली ही योजना आहे. तर तिथे राहताना सावध राहा आणि जिथे राहणार तिथे ते शोधा कसं घर आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यातूनही वाचण्या करता मी एक मार्ग सांगतो. वनाला आग लागल्यानंतर वनातले सगळे झाडं जळून जातात, पण त्या वनातच असणारे उंदीर मात्र बिळात शिरतात, आत खाली जमिनीत शिरतात आणि जमिनीतून बाहेर पडतात आणि त्या आगीपासून ते वाचतात. तसं तुम्ही तुमच्या जीवनात हे सर्व लक्षात घ्या आणि यातून जिवंत असे बाहेर पडा. विदुराने दिलेला सल्ला आहे, विदुराने दिलेली ती दिशा आहे. आणि त्याप्रमाणे मग पांडवांनी तिथे त्या लाक्षागृहात असताना हे सर्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे ते बाहेर पडले. पुढे आलेले आहेत, परत त्यांना आणण्याचा प्रयत्न केला. पुढे गेल्यावर द्रौपदी स्वयंवर झालं, द्रौपदीला जिंकलपणामध्ये आणलेलं आहे, त्यांचा विवाह झालेला आहे. त्यावेळेला कुंती विदुर हे सर्व म्हणू लागले पांडव मेले. पांडवांचं सर्व दसपिंड पाडलं होतं कौरवांनी, गेले म्हणून, मेले म्हणून. परंतु आहे जिवंत ज्या वेळेला त्या राक्षसाचा वध केला आणि तसंच द्रौपदी स्वयंवरात जिंकल्यानंतर हे पांडवच आहेत असं सर्वांच्या लक्षात आल्यावर त्यांना आणा असा आग्रह मग धरला. विदुराने सांगितलं, आणलेलं आहे. पुढे विदुराने खूप प्रकारे धृतराष्ट्राला सांगितलं की याला आवरा, दुर्योधनाला आवरा, त्याचं ऐकू नका, नाही तर सर्व अनर्थ निर्माण होईल, सर्व कुल नष्ट होईल. अनेक प्रकारे सांगितलं. पण धृतराष्ट्र म्हणतायत विदुरा तू नेहमी हेच टोचतो मला, हेच टोचतो मला की दुर्योधनाला काढून द्या, दुर्योधनाचं ऐकू नका, मानू नका. त्यापेक्षा तूच राहू नको नाही इथे. तू त्या पांडवांचंच कौतुक गातो आणि दुर्योधनाला नाव ठेवतो. अरे तो नाव ठेवण्यासारखाच वागतो म्हणून ना, तो चांगलं करतो का? दुर्योधनाला हे कळलं दुसऱ्याकडून की विदुर आपल्या बाबतीत चुगल्या करतायत, आपल्या पित्यांना सांगतायत. तेव्हा दुर्योधनाने ही काकाची मर्यादा ओलांडली, सोडली आणि सांगितलं विदुरजी आम्ही तुम्हाला काका म्हणून म्हणतो, परंतु तुम्ही मात्र आमच्याविषयी डाव धरून आहात, आमच्या वडिलांना वेगळं भरवत आहात. तर नीट राहायचं असेल तर राहा, नसेल तर इथून निघून जा. बापानेही म्हटलं आणि मुलानेही म्हटल्यानंतर विदुरांनी विचार केला की आपण आता इथे राहणं, ह्या दुष्टाचं अन्न खाणं चांगलं नाही, आपली दृष्टी दूषित होईल. म्हणून या विदुरांनी हा विचार सोडून दिलेला आहे. त्यावेळेला धृतराष्ट्राने काय अडचण पडल्यावर पुन्हा विदुराला बोलून घेतलं. काय करावं? तर धृतराष्ट्राला नीतीचा उपदेश केलेला आहे विदुरांनी. काय वागावं, कसं वागावं, कसं राहावं, काय करावं, हा सर्व नीतीचा उपदेश 8 अध्यायात धृतराष्ट्राला केलेला आहे. मला असं वाटतं आपण प्रत्येक जणाने ती नीती लक्षात घ्यावी आणि त्याप्रमाणे आपली आचारसंहिता वाढवावी, त्याप्रमाणे आचरण आपलं ठेवावं की आपल्यालाही खूप चांगल्या प्रकारे सद्गती प्राप्त होऊ शकते. म्हणून ती विदुर नीती महाभारतातले प्रसिद्ध 8 अध्यायाचे धृतराष्ट्राला केलेला उपदेश ती आपण प्रकाशन संस्थेने प्रकाशितही केलेली आहे. प्रत्येकाने आपण ते वाचून आपल्या जीवनात तसं वागण्याचा प्रयत्न करावा
मग दुर्योधनाने आणि धृतराष्ट्राने सांगितलं की इथे राहू नका. मग विदुरजी आणि आपली पत्नी, तिचं नाव सुलभा नाव होतं पत्नीचं विदुरजींच्या, त्या सुलभाला घेऊन विदुरजी बाहेर पडले. सोडून दिलं, नदीच्या किनाऱ्यावर गेले. तिथे एक झोपडी बांधली, पर्णकुटी बांधली. जसे आपले गणेशोत्सवात गणपतीला पर्णकुटी होती तशी पर्णकुटी बांधली आणि त्या पर्णकुटीमध्ये विदुरजी राहू लागले. विदुरजी आणि सुलभा रात्रंदिवस चिंतन करत होते. एकनाथ महाराज आपले एका वासुदेवात म्हणतात की जगामध्ये तोच एक धन्य आहे की रात्रंदिवस नित्य चिंतन त्यांचं घडत होतं. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, 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 धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. मग विदुरजींनी विचार केला की या दुष्टाचं अन्न खाण्यात काही अर्थ नाही, म्हणून त्या दोघांनीही धृतराष्ट्राला सोडलेलं आहे. राज सिंहासनाचं, राज दरबारातलं वास्तव्य त्याच्यातून बाहेर पडले, झोपडे बांधून तिथे राहू लागले. आता या विदुरजींचं तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, त्यांची विद्वत्ता हे आपण पाहिली. दासीच्या पोटी जन्माला कसे हे पाहिलं, यमधर्म कसे आले याचा विचार आपण केला. आता अशा विदुरावर भगवंताने कसं प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्या घरी येऊन कण्या कशा खाल्लेल्या आहेत, दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी. तर याचा आपण विचार करू आणि मग सेवेला विराम देऊ. सर्वांनी तत्पूर्वी एकदा मोठं प्रेमाने भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. उंच नीच काही नेने भगवंत,
तिथे भाव भक्ती देखोनिया तिथे भाव भक्ती देखोनिया तिथे भाव भक्ती देखोनिया उंच नीच काही नेने भगवंत तिथे भाव भक्ती देखोनिया तिथे भाव भक्ती देखोनिया तिथे भाव भक्ती देखोनिया तिथे भाव भक्ती देखोनिया उंचनीचे काही नेने भगवंत तिथे भाव भक्ती देखोनिया तिथे भाव भक्ती देखोनिया तिथे भाव भक्ती देखोनिया तिथे भाव भक्ती देखोनिया नीच काही नेने भगवंत तिथे भाव भक्ती देखोनिया तिथे भाव भक्ती देखोनिया तिथे भाव भक्ती देखोनिया देखोनिया भगवान हे उंच नीच काही पाहत नाही, भावभक्ती पाहतायत. विदुरजी दासीच्या पोटी जन्माला आलेले दासीपुत्र, पण दासीपुत्र विदुरांच्या इथे भगवान आले आणि त्यांच्या कण्या खाल्ल्या तुकोबाराय सांगतात. तर या प्रसंगाचं आपण आता चिंतन करूया. विदुरजीने राजदरबाराचा त्याग केला, गंगा किनारी झोपडी बांधून तिथे राहू लागले. पत्नी सुलभा हिने देखील साथ दिली. पत्नी साथ देणारी असावी लागते, नाहीतर उच्च बंगल्यातच पाहिजे, अमुकच फ्लॅट पाहिजे की असंच आहे पाहिजे तसंच पाहिजे नाही. आपल्याला हे अन्न उचित नाही, अन्न उचित नाही. वा धर्मपत्नी, पण तुम्ही तसंच राहायचे. आता तुमच्यात मनात आलं, खूप मला आनंद झालेला आहे. आपण राहू कपडे, अलंकार, पूजा अर्चा, सकाळी गंगेचं स्नान करायचं. गंगेच्या काठावरच केलेलं होते ती झोपडी. गंगेचं स्नान आहे, भगवंताची पूजा अर्चा करायची आणि बस भगवंताच्या चिंतनात राहायचं. रात्रंदिवस नामचिंतन सतत, 8ही प्रहर, 12 मास निरंतर. दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे. या प्रकारे विदुरजींचं आणि सुलभाचं चाललेलं आहे. नामचिंतन करतायत. भूक लागली का मग निघायचं, बाहेर पडायचं वनात. कुठं फळं असेल तर फळं खायचे, नाही तर कंद खायचे. नाहीतर तुकोबारांनी म्हटल्याप्रमाणे पाहोनिया झाडे वरबडोनी पाला, खाऊनी टला आळवावे. पाला कंदमुळं खाऊन राहायचे. सतत भगवंताचं चिंतन स्मरण चाललेलं आहे. 12 वर्ष झाले, एक तप पूर्ण झालेलं आहे. 12 वर्ष झाल्यानंतर विदुरजी म्हणतायत, आपण भगवंताची पूजा अर्चा करतो. या झोपडीत आपण येऊन राहिलेलो आहोत. भगवंताचं स्मरण चालू आहे आपलं, पण तो प्रत्यक्ष भगवान आपल्या झोपडीत कधी येईल, आपल्याला कधी दर्शन देईल, आपल्या इथे कधी तो जेवण करेल. सुलभा म्हणते, प्राणनाथ आपण त्याची भक्ती करत आहोत, चिंतन करत आहोत. आपल्याला जसं त्याचं स्मरण होत आहे तसं त्यालाही स्मरण होत असेल. भक्ताला जशी अंतःकरणामध्ये तळमळ लागते ना, भक्ताला लागलेली तळमळ भगवान जाणतो आणि तसंच त्याला देखील भक्ताचं सारखं चिंतन सुरू होतं. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे आसे ना, तेथे तैसे आसे ना,
तेथे तैसे असेल तेथे तैसे असेल तेथे तैसे असेल तेथे तैसे असेल तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. तसंच भगवंताला देखील त्या भक्ताचं वेड लागतं. भगवंताला देखील असं वाटत होतं माझा विदुरजी किती स्मरण करतोय, किती चिंतन करतोय, आणि माझ्या भक्ताची पत्नी धर्मपत्नी देखील किती साथ देते आहे, तीही किती भक्ती करते, किती चिंतन करते आहे. मला जावं लागेल त्यांच्याकडं, त्यांना भेट द्यावी लागेल असं भगवंताच्या मनात येते. 12 वर्ष असे पूर्ण झालेले आहेत. आता इकडे राज दरबारामध्ये काय घडायचे सगळे प्रकार घडलेले आहेत. द्यूत झालेला आहे. द्यूतामध्ये पांडवांना वनवास अज्ञातवास या प्रकारे भोगावा लागलेला आहे. आणि मग मागणी केली असतानाही धृतराष्ट्र दुर्योधन काही अर्ध राज्य देत नाहीत. ठरल्याप्रमाणे पुष्कळ सल्लामसल सामदाम दंड शेवटी या नीतीकडे जावंच लागेल. विराट नगरीत अज्ञातवासात राहिले, म्हणजे हल्लीचं वाई जे क्षेत्र आहे त्याला विराट नगरी म्हणतात पूर्वी. तिथे पांडव अज्ञातवासात होते आणि त्यानंतर अज्ञातवास संपल्यावर सर्व पांडवांचे चाहते सर्व एकत्र आले. द्वारकेवर भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत. आता काय निर्णय घ्यायचा. निर्णयाला बसले असताना सांगितलं की सर्व सल्लामसलती झालेली आहेत, चर्चा झालेली आहे, पण ते काय तयार नाहीत. काय करायचं. भगवान श्रीकृष्ण म्हटले एकदा मी जाऊन येतो. म्हणून भगवंताने शिष्टाई करण्याकरता जायचा निर्णय घेतला. खूप मोठा विषय, आपल्याला 10 मिनिटात तो संपवायचा आहे भाग. शिष्टाई करता जायचा निर्णय घेतला, परंतु पुन्हा भगवंताने या 6 जणांचा एकांतात सल्ला घेतला. प्रत्येकाचा धर्मा तुझं मनोगत काय कर, भीमा तुझं काय धर्मा, अर्जुना नकुल सहदेवा. शेवटी द्रौपदीला विचारलं द्रौपदी तुझं मत काय, काय म्हणणं आहे. तेव्हा द्रौपदीने केश हातात धरून सांगितलं यदि जात हो तो जाना इनको भी देख जाना. जाताय तुम्ही शिष्टायला तर हे केस माझे पहा. हे तेव्हापासून दरबारात मला खेचत आणलं तेव्हापासून मी वेणी घातलेली नाहीये. केव्हाचे केस मोकळे आहेत, तेव्हा याच्याकडे लक्ष द्या आणि मग तुम्ही शिष्टायला जा. तेव्हा सर्वांना सांगितलं का हरकत नाही, तुम्हाला दिलेला त्रास, दिलेले कष्ट, सर्व दिलेला उपद्रव हा माझ्या लक्षात आहे, त्याप्रमाणेच मी निर्णय घेईल करेल. तेव्हा मी शिष्टाई करण्याकरता पांडवांचा दूत म्हणून येत आहे असं धृतराष्ट्राला कळवलं. कळवल्यानंतर भगवान निघालेले आहेत. कळवलेलं आहे त्यावेळेला धृतराष्ट्राची, दुर्योधनाची, सगळ्यांची गडबड सुरू झाली. त्यांची एक मीटिंग झाली, काय करायचं. कृष्ण शिष्टाई करता, द्वारकेचा राजा शिष्टाई करण्याकरता येतो आहे आपल्याकडे, त्याची तशी सोय करायला पाहिजे. परदेशाचे पंतप्रधान येत आहेत म्हटल्यानंतर आपल्या पंतप्रधानांना, मोदीजींना, त्याप्रमाणे त्यांना कुठं निवासाची सोय करायची, कसं सर्व कसं काय करायचं हे प्लॅन नियोजन करावं लागतं. तसं धृतराष्ट्राने नियोजन केलं. सर्व तयारी जागोजागी मध्येही सोय केलेली आहे. एक चांगल्या प्रकारचं दुःशासनाचा महाल सर्वात चांगला होता. दुर्योधनापेक्षा
दुःशासनाचा महाल नवीन तयार झालेला, नवीन केलेला, खूप उत्कृष्ट होता. त्यात त्यांचा निवास, तेथे 56 भोग, त्यांच्याकरता तयार करणं इत्यादी सर्व महिनाभर अगोदर तयारी चालली होती. महिनाभर सर्व स्वागताची तयारी. तेव्हा सर्व हस्तिनापुरमध्ये जिकडे तिकडे सर्व लोकांना कसं राहायचं, आपलं राज्य कसं दिसलं पाहिजे, तसे सारख्या गाड्या फिरत होत्या. शिस्त ठेवायची, चांगल्या प्रकारे राहायचं. भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश येत आहेत, सर्वांनी स्वागत त्याप्रमाणे करायचं आहे. आता असे बोर्ड फलक लावले, जाहीर करतायत. तेव्हा आता उद्या भगवान येणार आहेत, रथारूढ होऊन हस्तिनापुरात येणार आहे. ही बातमी विदुरजींना कळली, सुलभाला कळलेली आहे. तेव्हा विदुरजींना कळल्यानंतर स्नानावून येता येता त्यांना कळल्यावर खूप आनंद झाला विदुरजींना. 12 वर्ष आपली झाली. खरोखरे कोणतंही आपलं इच्छित फल प्राप्त व्हावं असं जर वाटतंय तर त्याला आपण तप केलं पाहिजे, काय अनुष्ठान केलं पाहिजे. अनुष्ठानाशिवाय आपल्या जीवनात विशेष फल प्राप्ती अशी होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाची आपली कृती आपण अशी करत राहिलं पाहिजे की ती तपात जमा व्हायला पाहिजे, ती पुण्यात जमा व्हायला पाहिजे, ती धर्मात जमा व्हायला पाहिजे. थोडंसं आपल्या जीवनात धर्म का आणि ती पापाचं असं जीवनात काही घडू नये. जर चांगलं घडावं असं वाटतं तर काहीतरी तप साधना आपल्या जीवनात, आचारसंहिता चांगली घडली पाहिजे. भगवान आपल्या घरी यावा, संत आपल्या घरी यावेत, आपल्या जीवनात चांगलं साफल्य व्हावं असं जर वाटतंय तर चांगलं केलंच पाहिजे. क्षणाक्षणाला जागर राहून या प्रकारे वाटचाल केली पाहिजे. विदुरजी म्हणतायत आपण 12 वर्ष तप केलंय. आणि खरं तर मला असं वाटतं, विदुरजी म्हणतायत आपल्या मनात की भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला येत आहेत हे वाटतं. पांडवां धृतराष्ट्रा करता नाही, आमच्या करता येत आहेत, आमच्या करता येत आहेत. आमचं 12 वर्षाचं तप झालं म्हणून येत आहेत. विदुरजी स्नानावून आले, असे आनंदात दिसले. सुलभा म्हणू लागली, प्राणनाथ आज 12 वर्षात इतक्या आनंदात तुम्ही मला कधी दिसले नाही, पण खूप आनंद तुमच्या चेहऱ्यावर जाणवतो आहे. काय असं आज आनंदाचं तुम्हाला वाटते? अगं सुलभा, तू रोज म्हणत होती की भगवान आपल्या इथे कधी येतील, भगवान आपल्या इथे कधी येतील. मग मग येणार आहेत, येणार आहेत, भगवान येणार आहेत. विदुरजी म्हणतायत बस मी मनात तेच म्हणत होते की भगवान आपल्या घरी कधी येतील, आपल्याकडे कधी येतील, आपल्याला कधी दर्शन होईल. त्यावेळेला म्हणजे आज काय वाटतं तुम्हाला, उद्या भगवान इथे येणार आहेत असं कळलंय. तेव्हा आता तुझी इच्छा आहे ना, भगवंताने दर्शन द्यावं. हो म्हणे, भगवंताचं दर्शन झालं पाहिजे आणि आपल्या घरी ते जेवायला यायला पाहिजेत, आपल्या घरी इथे. अगं सुलभा तू काय म्हणतेस, ही आपली झोपडी काय, आपल्याला इथे राहिला की दोघांना अडचण तर तिसरा तो कुठे ठेवायचा, कसं बसणार, कसं करणार, तू ही काय अपेक्षा धरतेस. नाही नाही, आलंच पाहिजे तरच आपल्या जीवनात खरं फल मिळेल, अन्यथा काय. अगं म्हणे पण आता जो भगवान येणार आहे म्हणे आपल्याला त्याचं दर्शन होईल का. म्हणे मी उद्या त्याचं दर्शन तुला करून देतो, उद्या दर्शन करून देईल. म्हणे मग आपल्या घरी येण्याचं नाही म्हणत. अगं म्हणे राज दरबारात येणार आहेत, सर्व हस्तिनापूर सुसज्ज झालेला आहे, सर्व जनता स्वागताकरता तयार आहे, राज दरबार तयार आहे, तिथे आपलं कुठं या झोपडीत येणं. तो आता इच्छा नाही म्हणे, आता आले पाहिजेत आपल्या इथे. म्हणे तू अपेक्षा धरू नको, योग्य वेळ आल्यानंतर भगवान आपल्या घरी येईलच, त्याला यावं वाटेलच. तर उद्या मी तुला दर्शन. म्हणे तुमची त्यांची ओळख आहे का भगवंताची. सुलभा म्हणते, विदुरजी म्हणतायत
म्हणे चांगली ओळख आहे. मला ते नेहमी काका म्हणतात. मी त्यांना म्हणतो अहो तुम्ही मला असं आहो जावं म्हणू नका काय नाही, परंतु ते म्हणतात नाही नाही काकाजी असं नाही. या प्रकारे विदुरजी सांगतायत चांगलं प्रेमळ आहे, प्रेम करतो. आपण त्याच्यावर प्रेम केलं की तो खूप प्रेम करणारा असा प्रेमळ आहे भगवान. तर म्हणे मग तुम्ही म्हणा ना. म्हणे मी म्हणणार म्हणे. सुलभा म्हणते मी म्हणेल आपल्या घरी यायला पाहिजे. म्हणे आता अगं कुठे ते आपली कशी भेट होणार, चाल पण दर्शन तर होईल. चाल दुथर्बा दस्त्यावर गर्ज झाले, भगवंताचा रथ येत आहे. विदुरजी आणि सुलभा उभी आहे रस्त्यावर. त्यावेळेला येता येता भगवंताचं लगेच लक्ष गेलं विदुरजींकडे. भगवान हसले, मान हे केली, नवलवली, येणार आहे असं संकेत एक प्रकारे दिला. सुलभाला वाटू लागलं माझ्याकडे पाहिलं भगवंताने बरं का, आणि मान डोलावली, हसले. आता माझ्याकडे नक्की आपल्याकडे येतील ना, येणार ना. विदुरजी म्हणतात अगं राज दरबारात त्यांचं काय आता स्वागत होणार आहे, सगळं तिथे सर्व ऐश्वर्य, त्याच्यातून आपल्याकडे काय, वेळ झाला तर येतील, नाहीतर पुढे कधी पण येतील. आज येतील, उद्या येतील, परवा येतील, या महिन्यात येतील, पुढच्या महिन्यात येतील. भक्ताने अपेक्षा धरून संकल्प धरून राहावं, इच्छा धरून राहावं, आर्तता ठेवून राहावं. भगवान येतील, नक्की येतील. फक्त आपली आर्तता पाहिजे, तेव्हा आपली आर्तता ठेव, येतील. या जीवनात आपण आहोत, मरायच्यात तरी भगवान येतील. नव्हे या जन्मात नाही आला, पुढच्या जन्मात, एका जन्मात नाही 100 जन्मात का होईना, पर भगवंताला दया येईल आणि आपल्याला तो दर्शन देईल. शता एका तरी जन्माच्या शेवटी, जन्माच्या शेवटी, शता एका तरी जन्माच्या शेवटी, जन्माच्या शेवटी, कृपाळुवा पोटी दया, कृपाळुवा पोटी येईल दया, कृपाळुवा पोटी येईल दया, कृपाळुवा पोटी येईल दया. तुकोबाराय म्हणतात तसं शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. अगं सुलभा, आपण इच्छा तर ठेवावी, तळमळ तर ठेवावी, भगवान येईल आपल्या घरी, येईल. पण तुम्ही म्हणा, तुम्ही जाऊन विनंती करा, प्रार्थना करा या. म्हणे अगं आता नको, मोठ्याला साकडं पडेल असं आपण वागू नये. विदुरजी म्हणतात, डोंगरे महाराजांनी त्यांच्या भागवतात म्हटलेलं आहे, मोठ्याला साकडं पडेल असं आपण वागू नये. त्यांना त्याप्रमाणे जर वाटलं तर ते स्वतःहून येतील. आपण तसं काही अशा कठीण प्रसंगी साकडं घालू नये. तर दर्शन तर झालं न हो म्हणे झालं, पण तो आलाच पाहिजे आपल्या इथे. येईल, येईल सुलभा, तुझी तळमळ आहे ना, येईल. तो प्रेम जाणणार आहे, नक्की येईल. म्हणून आलेले आहेत. भगवान गेले, एकेकाला भेटलेले आहेत. धृतराष्ट्राला भेटले, विदुरजींना भेटले, कुंती मातेलाही भेटले भगवान. सर्वांचं जाऊन प्रारंभी स्वागत सर्व झालेलं आहे. दुर्योधनाकडे गेले. मग आता शिष्टाईचा सभेचा प्रसंगानंतर उद्या आहे, तर आज याप्रमाणे सर्व नियोजन चाललं असताना दुर्योधनाला जाऊन भगवान भेटले. दुर्योधनाने सर्व स्वागत सर्व झालं.
आणि सांगितलं, कृष्णा, राहण्याकरता हा महाल आहे, इथे राहायचं आहे. आपली सर्व तयारी केलेली आहे, 56 भोग तयार केलेले आहे, सर्व करायचं आहे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, नाही, मी इथे थांबणार नाही. तू आलेला आहेस आमच्याकडे, पण मी दूत बनून आलेलो आहे, पांडवांचा दूत बनून मी आलेलो आहे. मी द्वारकेचा कृष्ण तुमचा पाहुणा म्हणून आलेलो नाही, मी पांडवांचा दूत म्हणून आलेलो आहे. आणि दूत हा दूताप्रमाणेच त्याने वर्तन ठेवलं पाहिजे, वागलं पाहिजे. दूताचं इच्छित कार्य झाल्याशिवाय दूत स्वागत स्वीकारत नाही, म्हणून मी हे स्वीकारणार नाही. नाही, कृष्णा, घेतलंच पाहिजे, स्वीकारलंच पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नाही, मी स्वीकारणार नाही. का बरं? आमचे तुमचे संबंध आहेत, आपले संबंध आहेत, त्या संबंधामुळे स्वीकारायला पाहिजे. भगवंताने सांगितलं, संबंध जरी असला तरी कोणी कोणाकडे भोजन करावं याची फक्त 2 कारणं आहेत. 2 कारणाने दुसऱ्याकडे भोजन करावं. एक पहिलं कारण असं आहे, प्रेम जर असेल तर त्याच्याकडे जेवण करावं, हे पहिलं. प्रेम असेल तर दुसऱ्याकडे जेवावं, आणि नसेल प्रेम तर दुसऱ्याकडे कधी जेवावं? आपण आपत्तीत सापडलो असेल तर, आपल्याला आता जगण्याकरता काही आधार नाही, त्यावेळेला मग दुसऱ्याकडे जेवावं. संप्रीती भोज्यान्यन्नानी आपद भोज्यानि वा पुनः. संप्रीती भोज्यानी वा आपद भोज्यानी. प्रेम असेल तर जेवण करावं, किंवा आपण आपत्तीत सापडलेलो असेल तर जेवण करावं. ही 2च कारणे दुसऱ्याकडे जेवण्याची. इथे दोन्ही संभवत नाही. पहिलं कारण, तुझं प्रेम आमच्यावर नाही. नच संप्रियसे राजन, नच संप्रियसे राजन आणि नचैव आपदगता वयम. तुझं आमच्यावर प्रेम नाही आणि आम्ही आपत्तीत सापडलेलो नाही, म्हणून आम्ही तुझ्या इथे जेवण करू शकत नाही. म्हणे, कृष्णा, एक मी तुला सांगू इच्छितो. काय? पांडवांचा आमचा हा घरगुती प्रश्न आहे. घरगुती, हे आमच्या घरातला आहे, याच्यात बाहेरच्याने लक्ष घालायचं काही कारण नाहीये. तेव्हा तुम्ही कशा करता यात लक्ष घालता? कशाला हा विचार करता? तर तुम्ही आमचे पाहुणेच आहात, तर याप्रमाणे मानलं पाहिजे. त्यावेळेला भगवान म्हणतात, पाहुणे आहात तुम्ही, जसे पाहुणे आहात तसे पांडवही पाहुणे आहेत. पण तुम्हा दोघांमध्ये मी विचार करून पाहिलेला आहे की तुम्ही सर्व कौरव धृतराष्ट्रपुत्र पांडवांवर चुकीचं वागत आहात. पांडवांबरोबर पांडवांचा तुम्ही द्वेष करत आहात, पांडवांचा तिरस्कार करत आहात. पांडवांनी काय केलंय? तुमचा अपराध काय केलेला आहे? तुमचा हा दोष आहे. तुम्ही पांडवांना अशी वागणूक देता कामा नये, म्हणून हे बरं नाही. दुर्योधन म्हणतो, तो आमचा घरगुती प्रश्न आहे, तुम्ही पाहुण्यांनी यात लक्ष घालण्याचं काय कारण आहे? नाही, तुम्ही चुकीचं वागत आहात, म्हणून मी तुला महत्व देत नाही. पांडव धर्मचारी आहेत, सदाचरणी आहेत, योग्य नीतिमार्गाने चालणारे आहेत, म्हणून त्यांचं माझं प्रेम आहे. मी त्यांच्याशिवाय मी तुला काहीच समजू शकत नाही. तू त्यांचा द्वेष करणं सोडून दे. जे पांडवांचा द्वेष करतात ते माझाही द्वेष करतात, आणि जे पांडवांचं अनुसरण करतात ते माझे अनुसरण करतायत. तेव्हा
यस्तान द्वेष्टी समाम द्वेष्टी यस्तामनु समामनु ऐक्यात्मन माम गतम विद्धि पांडवैर धर्मचारी भी पांडवही ऐकात्म्यम गतम विद्धि. धर्माचार्य पांडव जे आहेत, धर्मानुगामी पांडव जे आहेत, त्यांच्यात आणि माझ्यात ऐकात्म्य आहे, एकात्मता आहे. म्हणून पांडवांचा जे द्वेष करतात ते माझाही द्वेष करतात. म्हणून तूही माझा मी द्वेषीच समजतो. आणि शास्त्र असं सांगतंय द्विषदन्नम न भोक्तव्यम, द्विषदन्नम न भोक्तव्यम द्विषंतम नैव भोजेत. द्विषद अन्न जे असेल ते अन्न खाऊ नये आणि द्विषी जे असतील त्यांना देऊही नये, त्यांचं खाऊही नये आणि त्यांना आपण देऊही नये. पांडवान द्विषसे राजन मम प्राणा हि पांडवाहा. तुम्ही पांडवांचा द्वेष करत आहात म्हणून तुम्ही माझा द्वेष करत आहात म्हणून मी इथे खाणार नाही. या प्रकारे दुर्योधनाला उत्तर दिलं आणि भगवान विचार करून तिथून निघालेले आहेत. सुंदर प्रसंग आहे. त्यावेळेला पद आहे म्हणून आपल्याला अभंग तसं म्हणतील का हरकत नाही, पण ते यावेळचं का कोणत्या वेळचं आहे. तर त्यावेळेला उद्धव ते महालाची रचना निवासाची पाहत होता. कुठं आहे, चांगला इथे राहायला हरकत नाही. पण भगवंताचं आणि दुर्योधनाचं या प्रकारे सर्व बोलणं झाल्यानंतर निघाले. तेव्हा उद्धवाला हाक मारतायत, उद्धवा अरे थांबलास काय, इथे आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला तिकडं जायचंय. कुठं, विदुराकडं. उद्धवाजी चलो विदुरा घर जावे, 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 उद्धवाजी चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन कामते, बड़े बड़े मंदिर कौन काज के, बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काज के. भाव प्रेम नहीं पावे, भाव प्रेम नहीं पावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. भाव आदर नहीं आवे, भाव आदर नहीं आवे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. त्यावेळेला उद्धव तिकडे रमलेला भगवान उद्धवाला हाक मारतात, उद्धव रे थांबलास काय, चाल इथे आपल्याला थांबायचं नाही. त्यावेळेला दुर्योधन नाही म्हटलं, दुर्योधनाला भगवंताने नाही म्हटल्यानंतर द्रोणाचार्य पुढे आलेले आहेत महाभारतात. द्रोणाचार्य पुढे आल्यानंतर द्रोणाचार्य म्हणतायत तुम्ही या प्रसंगी शिष्टाईला इथे आलेला आहात, तर हा एक शिष्टाचार आहे, त्या पद्धतीने तुम्ही इथे करायला पाहिजे, भोजन करा. सांगितलं मी करणार नाही. ठीक आहे, दुर्योधनाकडे नका करू, माझ्याकडे चला. द्रोणाचार्याने विनंती केली माझ्याकडे चला. नाही म्हणे मी कुठे जाणार. मग तुम्ही कुठे जाणार म्हणे, आहे माझा एक भक्त यमुनेच्या तीरावर झोपडे बांधून आहे, तिथे मी जाणार आहे, तिथे मी जेवण करणार आहे. म्हणून तिथून निघाले. धोला बरोबर घेतलेला आहे. सगळ्यांचा निरोप घेऊन सगळ्यांना डावलत भगवान बाहेर पडले
इकडे विदुरजी आणि सुलभाजी घरात आल्यानंतर, सकाळचं दर्शन झाल्यानंतर दिवसभर इतकी त्यांची चर्चा, भगवान कुठे गेले असतील, कोणाकडे बसले असतील, काय झालं असेल का हो. तो दुष्ट, तो दुर्योधन लय विचित्र आहे. तो अवमान करेल, भगवंताचा अनादर करेल, काय करेल, कसं काय होईल, हेच यांचं चिंतन चाललंय. जाऊ द्या, सर्वांना सोडून द्या आणि भगवंताने आपल्याकडे यावं. अगं अपेक्षा काय करते, अशा वेळेला येण्याची तू अपेक्षा धरू नको. जर असेल त्याला वाटलं तर येईल, पण आपण आता अशा वेळेला अडचण नको. पण या सर्वांचा त्याग करून, सर्वांना सोडून भगवान निघालेत आणि यमुनेच्या किनाऱ्यावर विदुरजींची जी भक्ताची झोपडी, त्या झोपडीजवळ दोघांचं चाललेलं आहे चिंतन, भजनात दंग आहेत. भगवान बाहेर उभे आहेत. विदुराने फोन केला नाही, सुलभाने केला नाही. अशा वेळेला संकटात टाकायचं नाही, विदुरजींनी सांगितलेलं होतं. पण तेव्हा सुलभाचं म्हणणं होतं भगवान आपल्याकडे येतीलच, येतील आणि मला संकेत होत आहेत, वाटतंय. त्यावेळेला भगवान तिथे दाराच्या बाहेर आले. यांचं चाललेलं आहे भजन, तास 2 तास भगवान बाहेर उभे आहेत. यांचं संपल्यावर आपण जाऊ तसेच उभे आहे. पण भगवान त्या आनंदात बेहोश आहेत. माझे भक्त किती माझ्या भजनात दंग आहेत. भगवान विदुराने बोलावलं नव्हतं, परंतु भगवान सर्वाला डावलून तिथे आले. विदुराचे घरी न पुसता जाय, विदुराचे घरी न पुसता जाय, विदुराचे घरी न पुसता जाय, विदुराचे घरी न पुसता जाय. भक्ती प्रिय होय स्वामी माझा, भक्ती प्रिय होय स्वामी माझा, भक्ती प्रिय होय स्वामी माझा, भक्ती प्रिय होय स्वामी माझा. नामदेवरायांचा गोड अभंग आहे. नामदेवराय म्हणतात, माझा स्वामी, माझा परमात्मा किती भक्तिप्रिय आहे, त्याला ही भक्ती किती प्रिय आहे. म्हणून भक्तिप्रिय असणारा माझा परमात्मा, माझा स्वामी विदुराच्या घरी न पुसता जाय. विदुराच्या घरी न विचारताही गेलेला आहे, दरवाजावर बाहेर थांबलेला आहे. या विदुराचं आणि सुलभाचं चाललेलं आहे भजन, दंग आहेत. शेवटी भगवंताने विचार केला की काय नाही, आता कडी वाजवावी, दरवाजावर ठोठावा, त्यावेळेला आपल्याला आत प्रवेश मिळेल. म्हणून कडी वाजवली. विदुरजी, काका मी आलेलो आहे. हा आवाज ऐकल्यानंतर विदुरजी तडफडून उठलेले आहे. सुलभा, अगं भगवान आले, भगवान आले, भगवान आले आपल्याकडे, तुझी इच्छा पूर्ण झाली, तुझी इच्छा पूर्ण झाली. उठलेले आहेत. दरवाजा उघडला तर भगवान साष्टांग प्रणाम केलेला आहे, पूजा अर्चा केलेली आहे. त्यावेळेला भगवंत आल्यानंतर हे इतके बेहोश झाले की काही सुचेनाच काय करावं. विदुरांची गडबड झाली. एकाएकी असे आले, कडी वाजवली, आपल्याला त्यांनी स्वतः आले. भक्ताने अशी भक्ती करत राहावं, अशी भक्ती करावी की भगवंतानेही आपल्या दरवाजाची कडी वाजवावी. विठ्ठल 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 विठ्ठल. खूप डोंगरे महाराजांचं गोड वाक्य आहे.
आपणही अशी भक्ती करावी की अशा भक्तीत आपण राहावं. भगवंताने आपल्या घरी यावं, आपली कडी वाजवावी, दरवाजाची कडी वाजवावी. अशी भक्ती आपल्याकडून व्हायला पाहिजे. खूप आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये आता भगवान आलेले, द्वारकाधीश आलेले आपल्या घरामध्ये. आता काय आसन तयारी सर्व काही. लगेच इकडं तिकडं पाहिलं, काय सूचना त्यांना. एक दिसलं आसन टाकलं, पण त्या आसनावर भगवंताला बसवावं ना. सुलभान हेच बसलेले आहेत. देवा बसा, देवा बसा. देवानेच दरबाचं आसन घेतलं, आपलं बसलेले आहेत. काय सुचेना. देवा आम्हाला वाटलं तू आता अशा ह्याच्यात नाही येणार, निवांत सर्व तुझं उरकल्यावर येशील. पण म्हणे मला तिथे कसं. मग दुर्योधनाने तुला जेवणाचं निमंत्रण दिलं नाही का? तिथं तुम्ही जेवला नाहीत का? म्हणे तुम्ही जिथं जेवत नाहीत तिथं मी कसा जेवेन? तुम्ही जर त्यांचं अन्न सोडून दिलं, तुम्ही इथे येऊन झोपडे करून राहिले, तर अशा द्वेषी लोकांचं, दुष्टांचं अन्न मी तरी कसा खाईल? तेव्हा मला आता भूक लागलेली आहे, काहीतरी खायला द्या. म्हणे आता देवा काय द्यायचं, काय करायचं? काय केलं असेल ना तुम्ही तुमच्याकरता? नाही, पण तुझ्याकरता काय करायला पाहिजे ना. नाही म्हणे काय केलेलं आहे, काहीतरी आहे की चुलीवर दिसते काहीतरी. भगवान स्वतः उठले आणि त्या कण्या तिथे होत्या. त्या पातेल्यातल्या कण्या भगवंताने ते उचलून घेतलं आणि खायला सुरुवात केली. खूप नाथ महाराजांची गोड एक गवळण आहे. त्या गवळणीतून नाथ महाराज म्हणतायत, त्या विदुराच्या घरातल्या कण्या भगवंताने घेतल्या आणि खूप मिटक्या मारून खातायत. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, परमानंदे झाला, परमानंदे झाला, परमानंदे झाला, परमानंदे झाला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, विदुरा घराच्या भक्षुनी कन्या, कन्या नाही कण्या, आणि त्या दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या. कण्याच्या 3 जाती आहेत, 3 प्रकार आहेत. श्री कन्या, जय कन्या आणि जय जय कन्या, असे कण्याचे 3 प्रकार आहेत. श्री कन्या कशाला म्हणतात? पात्रावर वाढल्यानंतर जिथे वाढल्या तिथेच थांबणाऱ्या ह्या श्री कन्या, जागीच थांबणाऱ्या. जय कन्या कोणत्या? पात्रावर वाढल्यानंतर पात्रभर पसरणाऱ्या, त्या जय कन्या. आणि जय जय कन्या कशाला म्हणतात? पात्रावर वाढल्यानंतर वाढणाराच्याही पुढे पळणाऱ्या. इतक्या पातळ दरदरीत पाण्या माझी. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य शांताराम गुरुजी म्हणायचे, कोचा खाऊन सवरून त्याच्यात बुडी मारली तर कुठे किती वेळ सापडते, एखादी मिळेल की नाही कोणास ठाऊक. अशा प्रकारच्या कन्या भगवंताने मोठ्या आवडीने खाल्लेल्या, परमानंद झाला. आणि किती खाल्ले, त्याला काय खायला मिळालं नव्हतं का? काय उपास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या, कन्या भोवते विदुराच्या, कन्या भोवते विदुराच्या. काय उपवास पडले होते कन्या भोवते विदुराच्या, कन्या भोवते विदुराच्या, कन्या भोवते विदुराच्या. एवढा त्यांचा छंद देव
विदुरा काय उपास पडले होते, कण्या भोवते विदुराच्या, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. तर अशी विदुरजींची भक्ती अतिशय विशेष होती. म्हणून भगवंतानी हाताने तो टोप उतरवला आणि त्या कण्या खायला सुरुवात केलेली आहे. मग किती खाल्ल्या, किती खाल्ल्या? तुम्ही जसा ढेकर देता ना जोरात, असा ढेकर देपर्यंत, पोट भरेपर्यंत, खूप तंग होईपर्यंत देवाने विदुराच्या ते कण्या खाल्लेल्या आहे. विदुराच्या कण्या खाय धनिवारी, खाय धनिवारी, विदुराच्या कन्या खाय धनिवारी, खाय धनिवारी. विदुराच्या कन्या खाय धनिवारी, खाय धनिवारी. झाला बळीचे द्वारी, झाला बळीचे द्वारी, द्वारपाळ. झाला बळीचे द्वारी, झाला बळीचे द्वारी, द्वारपाळ. नामदेवरायांचं जमंग नामदेवराय म्हणतात, विदुराच्या कण्या खाय धनिवरी. विदुराच्या कण्या पोट भरेपर्यंत, तृप्ती होईपर्यंत भगवंताने खाल्लेल्या आहेत. असा भगवान भक्ताची भक्ती पाहून संतुष्ट होतो आणि भक्ताकडे जे मिळेल त्यात भगवंताला समाधान वाटत असतं. वस्तूमध्ये, पदार्थामध्ये खरी तृप्ती नाही, खरी तृप्ती प्रेमामध्ये आहे. वस्तू, पदार्थ हा तृप्ती देत नाही, प्रेम हे खरं तृप्ती देणारं आहे. म्हणून त्याप्रमाणे विदुरांच्या इथे भगवंताने ह्या कण्या खाल्लेल्या आहेत. कंदमुळं खाऊन राहणारे, कण्या खाऊन राहणारे, पण अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा, द्वारकाधीश परमात्मा, पण तिथे येऊन विदुराच्या कण्या खातोय. दासीपुत्र असणारे विदुर, पण भगवंताने भक्ती पाहिली. भगवान जात पात बाकीचं काही उंच नीच काहीच पाहत नाही, पाहतो ते फक्त प्रेम. तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. म्हणून भगवंताने दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी, विदुराच्या घरी या कण्या भक्षण केलेल्या आहेत. आणि भगवान परमानंदे झाला, परमानंदाने तृप्त झालेले आहेत. असं भक्ताच्याच घरचं प्रेमाचं भोजन देवाला तृप्त करणारे आहे. इतर कशाने त्याची तृप्ती होत नाही. भक्ती, भाव भक्ती याचे ओगरीन ताटी, इतर तेनेच होईल याची क्षुधेची संतुष्टी. त्याच्याशिवाय याची क्षुधा ही संतुष्टी होत नाही. आता तृप्ती लागी दिसे एक शेवटी, निळोबरांची गोड गवळण आहे. तर याप्रमाणे तृप्ती करता एकच भावभक्ती, भावभक्तीनेच तो तृप्त होणारा आहे. म्हणून तुकोबाराय पहिला दाखला विदुराचा देत आहेत आणि विदुराचा उंच निशपणा काही पाहिला नाही, ती भावभक्ती पाहिली. भगवान त्यांच्या घरी होऊन गेले आणि त्यांच्या कण्या खाल्लेल्या आहेत. असा भगवान भक्तावर प्रेम करतो, ती भक्ती पाहून प्रेम करतो. तसंच दैत्याच्या कुळात जन्माला आलेला प्रल्हाद, परंतु त्या प्रल्हादावरही भगवंताने किती प्रेम केलेलं आहे. तुकोबाराय हे दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, दैत्या घरी रक्षी.
ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तर दुसरा दाखला तुकोबार आहे प्रल्हादाचा देत आहेत. तो दैत्याच्या घरी जन्माला आलेला प्रल्हाद आता दैत्याचं देवाचं कायमचं विरोधाचं स्वरूप. आता कोणत्या दैत्यांच्या घरी हा प्रल्हाद जन्माला आला आणि तिथे त्याने कसं रक्षण केलं याचा विचार आपण उदेक करू. आज इथे सेवेला आपण विराम देऊया. भगवान फक्त भावभक्ती पाहणार आहे, बाकी काही पाहत नाही. म्हणून आपण कोणी असो, कुठे जन्माला आलेला असो, कोणत्याही कुळात असो, कोणत्या जातीचा असो, कोणत्याही स्वभावाचे असो, स्वरूपाचे असो, परिस्थितीचे असो, कुठलीही परिस्थिती कुठलंही काही देवाला काही नाही देवा लागू येत. देवाला बाकी कशाचीच अपेक्षा नसते. देवाला अपेक्षा आहे भावभक्तीची. म्हणून आपण आपल्या जीवनात कशावरही अवलंबून राहून आपल्याला कुठली भक्ती करता येणार, आपल्याला कशी भक्ती जमणार असं समजू नये. आपण जिथे ज्या परिस्थितीत जसं असेल तिथे त्या परिस्थितीत तसंही देवाचे भक्त होऊ शकतो. भगवान आपल्या घरी येऊ शकतो. फक्त आपल्या घरी तो येईल अशी आपण भक्ती करावी. भक्तीची आपली उंची वाढवावी की निश्चित ती भक्तीची उंची त्याला हलवते, त्याला तळमळ करायला लावते. तो त्या तळमळीत भक्ताच्या तळमळीप्रमाणे तो अधिक तळमळीचा होऊन भक्ताकडे धाव घेतो. असे सर्व भक्तांचे दाखले याच्यातून तुकोबारांनी दिलेले आहेत. आज आपण पहिल्या भक्ताचा विचार केला, उद्या दुसऱ्या भक्ताचा विचार करूया. दुसरा भक्त आहे प्रल्हाद. त्याचं चिंतन, दैत्याच्या घरी तो कसा जन्माला आला, ते सर्व प्रसंग आपण उदयिक पाहूया. आपण आपल्या जीवनात एकच दररोज या सेवेतून सार लक्षात घ्यायचं की आपल्याही जीवनात भक्ती अशी व्हायला पाहिजे. इतर काही आपल्या जीवनात नसलं तरी त्याने काही बिघडत नाही, पण भक्ती जर आपल्या जीवनात नसेल तर ते जिणं लाजीरवाणं आहे. भक्ती आपल्या जीवनात घडायला पाहिजे. म्हणून तशी भक्ती आपल्या जीवनात येवो, स्थिर राहो, त्याची उंची वाढो आणि एक दिवस आपल्या जीवनात उजाडो. भगवंताने आपल्या घरी यावं, आपल्याला दर्शन द्यावं, आपल्याला तो आनंद द्यावा. संत करोत, भगवान करोत, आपल्या सर्वांकडून अशी भक्ती होऊन भगवान आपल्याला सर्वांना दर्शन देणारा हो, हीच भावना व्यक्त करून सेवेला विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम